मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट म्हणजेच MS सेट एक्झामिनेशन 2026 करिता पेपर 1 आणि पेपर 2 चं आपण नियोजन कशा पद्धतीने करावं जेणेकरून 180 पेक्षा जास्त आपण स्कोर दोनही पेपरचं मिळून करू शकतो. तर यासाठी हे संपूर्ण नियोजन पद्धती आपल्या सगळ्यांसाठी आहे. लक्षात घ्या. दरवर्षी महाराष्ट्र स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जी आहे दरवर्षी एकदाच होतं. म्हणजे वर्षातून एकदा ही परीक्षा होते, ज्यामध्ये 2 पेपर असतं. दोनही पेपर एकूण 300 गुणांचं आपल्याला दिसून येतं. आणि मॅक्सिमम आपण पाहिलं आहे की 180 पेक्षा जास्त जर आपण स्कोर केलेलं तर 100% आपण क्वालिफाय होऊ शकतो. तर हे क्वालिफाय होण्यासाठी आपण पेपर 1 आणि पेपर 2 अशा दोनही पेपरचा अभ्यास कशा प्रकारचं नियोजन करावं जेणेकरून मॅक्सिमम आपण स्कोर करू शकतो, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ लेक्चर शेवटपर्यंत नक्कीच बघा. यावर्षी म्हणजे 2026 ची एक्झामिनेशन जूनमध्ये होणार आहे. सो इथून आपल्याकडे जवळपास 4 ते 5 महिन्याचा कालावधी राहिलेला आहे, ज्यामध्ये ही संपूर्ण परीक्षा आपल्याला एक सुनियोजित पद्धतीने क्वालिफाय करायचं आहे. त्यासाठी दोनही पेपर म्हणजे पेपर 1 आणि 2 असं महत्त्वपूर्ण ठरतं. असं नाही की फक्त आपण एकच पेपरचा अभ्यास करून व्यवस्थित स्कोर करू शकतो. लक्षात घ्या, क्वालिफाय व्हायचं आहे तर दोनही पेपरला समांतर वेटेज देणं हे खूप महत्त्वाचं ठरेल. तर आपल्या प्रिपरेशनला आणखीनच समोर घेऊन जाण्यासाठी हा नियोजन आहे. त्यामुळे हा व्हिडिओ लेक्चर जे आहे शेवटपर्यंत आपल्याला पूर्णतः बघायचं आहे. चला, तर टोटल 2 पेपर आहे. गुण किती आहे? 300. ठीक आहे. 300 गुणांसाठी ही परीक्षा होत असतं, ज्यामध्ये टोटल पेपर 1 मध्ये 50 क्वेश्चन येतात 100 गुणांसाठी आणि पेपर 2 मध्ये 100 क्वेश्चन असतात 200 गुणांसाठी. अशा प्रकारचं 150 प्रश्न 300 गुण आहे ना. म्हणजे वस्तुनिष्ठ स्वरूपाचं तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे, पर्टिक्युलर क्वेश्चन, आणि त्यासाठी ए, बी, सी आणि डी असे 4 ऑप्शन जे आहे ते दिलेले असेल. ओके. सो यासाठी सर्वप्रथम मी पेपर 1 सांगू इच्छिते. आता पेपर 1 चं तुम्ही काय करणार? सो पेपर 1 मध्ये लक्षात घ्या 10 युनिट आहे. आणि या 10 युनिटचं पूर्णतः डिवाइड करून घ्या. त्यापैकी 6 युनिट जे आहे, युनिट टोटल 6, ज्यामध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, रिसर्च, कम्युनिकेशन, ICT, पर्यावरण आणि हायर एज्युकेशन या मिळून देणार तुम्हाला 60 गुण. ठीक आहे. आणि त्यासाठी कुठलंही बुक न वापरता फक्त लाईव्ह सेशन्स आणि त्याच्या तुम्ही नोट्स काढल्या आणि MCQ प्रॅक्टिस आणि टेस्ट दिलं तरीही या 60 मार्कासाठी तुमचं व्यवस्थित कव्हर होऊन जाईल. त्यानंतर 3 युनिट कसं अभ्यास करणार तुम्ही? तर या 3 युनिट मित्रांनो प्रॅक्टिकल आहे. यामध्ये मॅथ आहे, रिझनिंग आहे, DIचा भाग समावेश आहे. तर 30 गुण हे 3 युनिट तुम्हाला मिळून देणार आहे. त्यासाठी तुम्ही प्रॅक्टिसला आजपासूनच सुरुवात करा. आणि 1 युनिट आहे जे पूर्णतः कम्प्रेहेन्शनवर आधारित आहे. कम्प्रेहेन्शनवर आधारित असल्यामुळे या 1 युनिटला तुम्हाला प्रॅक्टिस करावं लागेल. 10 मार्कासाठी तुम्हाला या भागातून प्रश्न जे आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये येताना दिसून येणार आहे. ओके. आता काय करा, आता हे 6 युनिट आहे. तर युनिट 1 जसं तुम्ही टीचिंग ॲप्टिट्यूडचा अभ्यास करीत आहात, तर टीचिंगचा अभ्यास करताना 10 दिवस तुम्ही अभ्यास करा. म्हणजे 10 दिवसात 1 युनिट होऊन जातं. झाल्यानंतर फक्त वाचायचं म्हणजे अभ्यास केलं असं नाही. नोट्स व्यवस्थित काढून ठेवा. मंडे टू फ्रायडे जे काही घटक अभ्यास केलेलं त्याला सॅटरडेला तुम्ही रिवाईज करा आणि टेस्ट आणि MCQजवर थोडंसं फोकस करा. कारण डेली MCQज आणि PYQ आता बघा एखादी घटक जसं लेवल ऑफ टीचिंग हा तुम्ही अभ्यास केलेलं. ठीक आहे. तर यावर काय काय PYQज आलेलं हे सुद्धा तुम्ही तिथल्या तिथे ॲनलाईज करायचं आणि लेवल ऑफ टीचिंगवर काय काय प्रश्न येऊ शकतात, संभावित प्रश्नसंच सुद्धा तुम्हाला अभ्यास करणं हे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचं ठरणार आहे. ठीक आहे. ओके. हे झालं तुमचं 4 स्टेप. ठीक आहे. सोबतच महाराष्ट्र सेट पेपर 1 जून 2026 ची एक्झामिनेशन टार्गेट करीत आहात तर कंप्लीट कोर्स पेपर 1 चं अवेलेबल आहे.
ज्यामध्ये दररोज लाईव्ह सेशनच्या माध्यमातून 10 युनिट जे आहे पेपर वनच्या कव्हर होईल. रेकॉर्डेड सेशन पाहिजे तितकादा बघू शकता. कुठलंही रेफरन्स बुक न वापरता नोट्स वापरा. 5000 प्लस MCQs प्रॅक्टिससाठी आहे. 10 वर्षाचं PYQs ॲनालाइज करण्यात येईल. नेटचा पेपर वन इथे फ्री ऑफ कॉस्ट आहे आणि 1 वर्षाच्या व्हॅलिडिटीसोबत फीज आहे 3000 रुपये. डिस्काउंट मिळेल मात्र 2500 रुपयात हा कोर्स अवेलेबल आहे. 9 फेब्रुवारीपासून नवीन बॅच आपली सुरू होत आहे. सो ऑफिशियल नंबर्सवर कॉन्टॅक्ट करा आणि आजच कोर्सला जॉईन करा. पेपर वन प्रमाणे पेपर टूमध्ये कॉमर्स मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, पॉलिटिकल सायन्स, लाईफ सायन्स, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, मराठी, केमिस्ट्री आणि इंग्रजी, लायब्ररी सायन्स देखील अवेलेबल आहे. पेपर टूची फीज 10,000 आहे. यावर डिस्काउंट मिळेल मात्र 8,000 मध्ये 1 इयर व्हॅलिडिटी. नेट आणि सेटचा पेपर वन यामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे. पेपर टूसाठी सुद्धा 9 फेब्रुवारीपासून बॅच सुरू होत आहे. ऑफिशियल नंबर्स आहे, कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन करा. आता बघा, पेपर टूचं लक्षात घ्या. पेपर टूला तुम्हाला किमान 10 युनिट आहे. ॲज कम्पेअर टू पेपर वन, पेपर टूचा सिलेबस हा मोठा आहे. ठीक आहे. तर मोठा असल्यामुळे त्याला काय करावं लागेल, सर्वप्रथम सिलेबस समोर ठेवा. ठीक आहे. सिलेबस काढून घ्या. सिलेबस काढल्यानंतर PYQs काढा. PYQ म्हणजे काय, प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन पेपर. ॲटलिस्ट 5 to 6 इयर्सचं तुम्हाला काय करायचं आहे, क्वेश्चन पेपर तुमच्याकडे असायला हवं. आता हे PYQs जसं तुम्ही एक टॉपिक अभ्यास करीत आहात. ठीक आहे. समजा PYQ टॉपिक आहे तुमचा, एक्स नावाचा हा PYQ टॉपिक आहे. तो अभ्यास केल्यानंतर त्याचं नोट्स तेव्हाच्या तेव्हा जमवून घ्या. नोट्स केल्यानंतर त्यावर आलेले MCQ संभावित सोडवा आणि PYQ कसं विचारले आहे त्याचा अभ्यास करा. याला म्हणतात पेपर ॲनालायटिकल स्टडीज याला म्हटलं जातं. म्हणजे एक पर्टिक्युलर घटक तुम्ही अभ्यास करत आहात, रँडमली न करता एक सुनियोजित पद्धतीने जर तुम्ही जाता तर नक्कीच 180 नाही तर त्यापेक्षा अधिकही तुम्ही स्कोर जे आहे ते करू शकता. त्यासाठी नवीन बॅचेस आपण सुरू करीत आहोत, त्यांना देखील तुम्ही जॉईन करू शकता आणि त्याच्या माध्यमातून जर तुम्ही अभ्यास केला तर आणखीनच बरं होणार. कारण बघा काय होतं, पेपर वन है ना, मॅक्सिमम इथे 80+ जर स्कोर केलेलं तर पेपर टूवर जास्त प्रेशर राहत नाही. ठीक आहे. त्यामुळे ह्या दोनही पेपरला असं मॅनेज करण्यासाठी सिलेबस, PYQs, टॉपिक, MCQs आणि टेस्ट सॉल्व्ह करणं हे मेजर रोल प्ले करणार आहे. त्यासाठी संपूर्ण कोर्स आहे. आजच जॉईन व्हा. ऑफिशियल नंबर बघा इथेच दिलेला आहे, यावर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर वन आणि पेपर टूच्या बॅचेसला तुम्ही जॉईन करून घ्या. कारण येणारी महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन आपल्या सगळ्यांसाठी महत्त्वाचं ठरेल, कारण लगेच प्राध्यापक भरती त्यानंतर पाहायला मिळणार आहे. थँक्यू सो मच.